नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमची पाहणी केली। यावेळी त्यांनी स्टेडियममधील उपलब्ध सुविधा, मैदानाची गुणवत्ता तसंच खेळाडूंसाठीच्या व्यवस्थेची माहिती घेतली। विशेष म्हणजे डॉक्टर गोविंदराज हे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी या अत्याधुनिक हॉकी स्टेडियमला मंजुरी दिली होती। त्यामुळे स्वतःच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांनी समाधान व्यक्त केलं। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी उपयुक्त ठरेल अशा दर्जाचं हॉकी स्टेडियम उभारल्याबद्दल त्यांनी महानगरपालिका प्रशासनाचं कौतुक केलंय। त्यांनी या स्टेडियमसाठी भविष्यातही राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य आणि मदत देण्याची ग्वाही दिली। शहरातील क्रीडा सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचं आयोजन करण्यासाठीही या सुविधेचा मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी माजी नगरसेवक विजय साळोखे यांनी डॉक्टर गोविंदराज यांची गळाभेट घेत त्यांचं स्वागत केलं। झालेलं आहे ते पाहून छान वाटला। आता या ठिकाणी मॅचेस व्हायला पाहिजे, त्यासाठी बाकीचे जे कामं राहिलेले आहेत तेही पूर्ण करून घेऊन आपण याच्या इनॉग्रेशन करण्याच्या दृष्टीने काम करू। नाही, इथल्या प्रशासनाला सांगा प्रस्ताव पाठवा म्हणून। नाही तुम्ही बोला, नाही बोल नाही बोलायची काय नक्की। यानंतर बोलताना माजी नगरसेवक विजय साळोखे यांनी हॉकी स्टेडियमच्या उर्वरित विकास कामांसाठी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची गरज व्यक्त केली। स्टेडियम परिसरात गाळे महानगरपालिकेनं लवकरात लवकर भाडेतत्वावर दिले तर स्टेडियमचं उत्पन्न वाढून स्टेडियमच्या विकासासाठी मदत होईल असं साळोखे यांनी सांगितलं। आज 20 वर्षी काढलेली पडल्या 17 गाळा आहेत। 17 गाळ्याचं 5,000 3,000 2,000 धरा, किती पैसे मिळाले असते, किती नुकसान झालं महापालिकेचं। उत्पन्न साधण्यासाठी प्रयत्नच करत नाही तो। आज इथं खरोखर तुम्हाला तो स्टेट नॅशनल व्हायला सगळं आहे, पण तुम्हाला सांगतो वसतिगृह नाही। म्हणून मी आज देवरा मगाशी आलते गोविंदराज साहेब, त्यांना पण मी वसतिगृहाचं सांगितले, जरा वसतिगृहासाठी सहकार्य क्रीडा संकुलित आहे, म्हणजे 14, 17, 18, 19 सगळ्या स्टेट होऊ शकतात। आज ती पण जागा आता असलेल्या जागा तिथं पण देताना कुचमुच म्हणजे जे आणि बिल्डर लॉबीला देताना 3.5 मिनिटात विचार करत नाहीत, कवा गेलं कवा काढलं कवा। आता किती आरक्षणं काढली मलाच माहीत नाही। हे म्हणजे ही जी वृत्ती आहे आणि आपण खेळाडू आहे, मला राग काय येतोय प्रत्येक जण। आता तुम्ही पण आलायसा, माझी मुलाखत गेला, तुम्ही पण ग्राउंडवर खेळाय का नाही? जन्मता कोण ना कोणतं खेळत असते, पण खुर्ची बसवल्या त्या खेळाला तुच्छ समजायचं आणि सरायचं आणि ओनली मनी म्हणत बसायचं, हे योग्य नाही आहे। मला जे पाहिजे होतं ते मी करायचा प्रयत्न केला आणि मी एकदा सोडून 10दा सांगितले की माझे एकट्यानं नाही, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य, आमदार खासदार पत्रकार बंधू नगरसेवक सगळ्यांच्या कृपेनं झाले। मी नुसतं इथं भावली आहे। आता माझी पोरं तुम्हाला सांगतो 350 ते 400 पोरं पोलीसमध्ये भरती आहेत, मिलिटरी 100 आहेत, डॉक्टर इंजिनियर वकील। मग खेळामुळे नुकसान म्हणून मी पालकांना सांगतो, आज विजय सरदार महाराष्ट्रात आहे तो खेळामुळे आहे, लक्षात ठेवा। जी दिसतोय ती आज म्हणजे खेळामुळे नुकसान होत नाही, फायदेच होतात। आज निरोगी आहे, तब्येत बिब्येत आहे, सगळं कशामुळे आहे? हल्ली काय झाले, लगेच तेंडुलकर, लगेच गावस्कर, लगेच आहे, पण त्याचं कष्ट बघत नाहीत आणि तशाच सुविधा द्या। आज शाहू महाराजांनी स्वतःच्या इन्स्टिट्यूट काढून बघा ना, आज कुस्त्या बघा, किती टँक बिंग बंद आहेत, किती बागा बंद आहेत, काय चालले? आणि नाही तिथं तुम्हाला 5-5 कोटी 10-10 कोटी मिळताना ग्राउंडला काय मिळत नाही तो? यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, इस्टेट अधिकारी विजय पाटील यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी, क्रीडा विभागाचे प्रतिनिधी तसंच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते।